जुन्नरचे माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी बिबट प्रश्नावरती आळेफाटा येथे उभारलेल्या उपोषणाला यश मिळताना पाहायला मिळत आहे। जुन्नर तालुक्यातील वाढत्या बिबट हल्ल्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्याकडे काल म्हणणे मांडले। त्यानंतर या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आज तालुक्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी समवेत माननीय नामदार अजितदादांनी मुंबई येथे बैठक घेतली। यावेळी त्यांच्या समवेत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जुन्नरचे आमदार अतुल शेठ भेंडके, माजी आमदार शरददादा सोनवणे, विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशीलदादा शेरकर, भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आशाताई बुचके यांच्यासह तालुक्यातील काही प्रमुख नेते आणि वन विभाग तसेच इतर संबंधित विभागाचे अधिकारी मान्यवर उपस्थित होते। या बैठकीमध्ये बिबट्यांचे वाढते हल्ले या संदर्भातील विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली। यामध्ये सरकारने तातडीने काही उपाययोजना राबवण्यासाठी पावले उचलली आहेत। जुन्नर तालुका आणि परिसरातील बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता दिसतील ते बिबटे सरसकट पकडून इतरत्र हलवण्याचे ठरविले आहे। यासाठी अधिकचे लागणारे पिंजरे येत्या 2 महिन्यामध्ये उपलब्ध करून देणार। त्यामुळे जवळपास 300 पिंजरे उपलब्ध होणार आहे। बिबट निवारा केंद्र विस्तारीकरण करून या निवारा केंद्रातील बिबट्यांची क्षमता संख्या वाढवून तिप्पट म्हणजे 150 बिबटे क्षमता इतकी करण्यात येणार आहे। त्याबरोबर यासाठी अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करून देणार असल्याचेही सांगितले आहे। या संवेदनशील प्रश्नामुळे काही ठिकाणी शेतकरी आणि अधिकारी यांच्यात वाद झाला आणि यातून शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे रद्द करून मागे घेण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ते गुन्हे मागे घेतले जातील। विशेष बाब म्हणून जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या भागातील शेतीसाठी 3 फेज लाईट पुरवण्यात सरकारकडून सकारात्मकतेने पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे। मेंढपाळ व्यावसायिकांसाठी तंबू, बॅटरी आणि सोलर लाईटची व्यवस्था राज्य आपत्ती निवारण निधीतून करण्यात येणार आहे। तसेच मुदोर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात खात्यामार्फत चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहे। या बैठकीदरम्यान जुन्नर तालुक्यातील बिबट्यांच्या हल्ला प्रश्नी महायुती सरकार संवेदनशील आहे असं उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले। तसेच माझे सहकारी शरददादा सोनवणे उपोषण मागे घेतील अशी विनंती शरददादांना अजितदादा पवार यांनी केली आहे। त्याबद्दल शरददादांनी ती विनंती मान्य केली असून आज सायंकाळी 7 वाजता उपोषणस्थळी म्हणजे आळेफाटा येथे शरददादा उपोषण सोडणार असल्याचे खात्रीलायक कृत्य समजत आहे। ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, मंत्रालय, मुंबई।